दरम्यान मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच, असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय। मोदींना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच होईल असं ते म्हणाले। तर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांनी आधी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं आणि नंतर शिखर गाठावं अशी प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला वाटतं की महाराष्ट्राच्या एखादी नेता जर त्यांची सत्ता आली, आमची सत्ता आली तर आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, आमचे नेते ठरलेले आहेत। पण त्यांची जर सत्ता आली तर त्यांना कोणी पंतप्रधान करायचं तो भारतीय जनता पक्षाचं काम आहे। पण महाराष्ट्रातला जर आता मोदी साहेबांना हटवून देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आम्हाला मराठी माणसाला आनंद आहे, व्हावेत, आमच्या शुभेच्छा आहेत आणि महाराष्ट्राचा विकास व्हावा। मराठी माणूस नरेंद्र मोदी आणि अमित शहाना हटवून जर पंतप्रधान होत असेल तर कोणालाही आनंद वाटेल। आम्हालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन आधी शिक्षण मंत्री पदाचा भार घ्यावा, जे इच्छा आहे प्रधानमंत्र्याची, आणि त्यानंतर त्यांनी ते शिखर पार करावं। महाराष्ट्राचा माणूस जर होणार असेल तर नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत। पण प्रधानमंत्री एक चांगला शिक्षण मंत्री शोधतायत या देशाला, सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रशासनावर पकड असणारा, आणि ते सध्या तरी मोदींच्या नजरेमध्ये फक्त देवेंद्र फडणवीस आहे। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।